नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ. मित्रांनो, पाचवडचं मैदानावर आलोय आणि पाचवडच्या मैदानावर मित्रांनो सगळ्यात मोठा आदत म्हणायला लागेल की आतापर्यंत एवढा मोठा आदत कोणी बघितलं नसेल. आज पहिल्यांदा बघता आदत एवढा मोठा, म्हणजे होऊन गेलं भरपूर आदत, परंतु मित्रांनो एक चालू सीझन मध्ये सगळ्यात मोठा आदत जर मला वाटतं गटाला चेक केलं ना, सेमीला चेक केलं तर जरा दादा दाखवा की. अजून जर बघा दात अजून म्हणजे अजून दात मग किती किती महिन्याचा वासुरी 2 वर्ष पूर्ण झाली. एवढं मोठं वाटतं 2.5-3 वर्ष वाटतंय 2.5-3 वर्षासारखे. आम्ही गट काढला का नाही, कमिटी आधी पहिल्यांदा येऊन दात चेक करते, बाकी विषय घेत नाही, पहिल्यांदा दात दाखवा म्हणते. आता पण इथं गट काढला सुट्टा, ते दुसरी बाजूची बैलवाली इथं जागेवर दावणी बघायला कमिटीनं बैल होतं दात, पण नंबर टेकरनं पण बघितलं होतं, तरी सुद्धा ते इथं दात बघायला आली. किती आतापर्यंत फायनल वगैरे? आता हे तिसरा गुलाल झाला आज त्याचा क्वार्टरचा. सिद्धेश्वर कोरोलीला गेल्या महिन्यात पहिला गुलाल झाला होता. नाही तेव्हा गुलाल झाला होता, फायनलला राहिली होती. त्याच्यानंतर वॉटर स्टेशनला खोड्याच्या बाजी बरोबर तिथं क्वार्टर झाला होता. त्याच्यानंतर आता हे तिसरा गुलाल आहे. बघा मित्रांनो, वासरू जर बघितलं मला वाटतं असं कुठलं ठिकाण नसेल तिथं तुमचं दात चेक केलं नाही. प्रत्येक ठिकाणात ह्या 3 महिन्यात वासरानं गटाला कुठं मार खाल्ला नाही. जाईल त्या मैदानात गट पास वासर आहेच, आणि गट पास झाला की पहिल्यांदा येऊन दात चेक करते ती, बाकी नंबर हे टाकायचं परत, अगोदर दात चेक करते ती. खाली जाताना सुद्धा शंका घेते ती नक्की आदत आहे का काय सांगतो वासराबद्दल एवढं मोठा आदत? त्याची पहिलीपासून शरीराची ठेवणच तशी आहे, शरीराचा बांधाच तसा आहे पहिलीपासून. तर 24 महिन्याचा वासरा आहे एक प्रकारची म्हणतात. 24 महिन्यात बऱ्यापैकी म्हणजे, आणि जास्त दात काढलं नाही म्हणून दात पडलं नाही का, कसं का? त्याला 14-15 महिन्याचा होईपर्यंत पळवलाच नव्हता. पहिल्यांदा झुपलाच त्याला 14 महिन्यात झाले, तोपर्यंत घरच्या गायचं वासरू आहे आपल्या. आजचा पायरा कोण होता काय? आजचा पायरा बाब्या होता, बाबेडन. गडशिंदीकरांचा गडशिंदीकरांचा बाबेडा होता. म्हणजे मागणी वगैरे काय वासरा? नाही मागणी वगैरे काय नाही, विकायचं काय नाही, नियोजन चांगलं पळतंय वासरू आपलं अजून, त्यामुळे आता तरी काय विकायचं डोक्यात विषय नाही. काय सांगशील वासराबद्दल? काय खालचं रान वरचं रान? सुट्टी खालच्या रानाला चांगला आहे, वर तोंडाला पण येतो चांगला. म्हणजे स्टार्ट टू एंड एकच स्पीड आहे. हा, एकच स्पीड आहे. खाली सुट्टीला कसं शान आहे कसं? सुट्टीला छान आहे, खाली नतळ चांगला काढतो. काय वेगळं पण काय वाटलं तुम्हाला? म्हणजे हे सगळ्यात मोठं आहे, आता सेमीला सुद्धा दात चेक करायला ती. हो आलती. वेगळं पण म्हणजे काय, त्यात खालनं स्टार्ट ते शेवटपर्यंत स्पीड कमी नाही, शेवटपर्यंत 30 स्पीड राहते त्याचं. बर, कडन येऊ वात नाही बाहेर नेऊ कुठल्याही खांदानं, कुठल्या खांदी पळते? उजवा खांद पब्लिकन. हो एकच खांद पण पब्लिकनं पळतं. कडन किती माणसं असली तरी चालतं त्याला. आता अडचणी काय आहे तुम्ही म्हणता एवढं मोठं, म्हणजे माणूस काय म्हणतो बाबा आदत मध्ये खेळायला नको, कारण बारक्या बैलाबरोबर जू खालीवर होतं. सगळ्यांची जी अडचण आहे ती मेन अडचण आमची पण तीच आहे, पायऱ्याची. पायऱ्या चांगलं भेटणार, ज्या दिवशी ह्याला बैल पुरल ना, त्या वासराला अंगाला गुलाल उतरणार नाही. म्हणजे एवढं म्हणजे काय म्हणते ते पैऱ्याच्या वेळेस, म्हणजे पैरे ती करायची नाही. पायऱ्याचं म्हणजे कसं होतंय, आता तुम्हाला सध्याची परिस्थिती माहिती आहे, वायदेशिवाय पायरा होत नाही, आणि आपली एवढी परिस्थिती नाही मोठ्या वायदे द्यायची. तुम्ही बघितलं ह्या वासरानं गट काढलं तर एकट्याच्या जीवावर, असं बरंचसं गट आहे की एकट्याच्या जीवावर काढलं तर बैल पळू नाही पळू, कुठलाही बैल असो. आता पण कडन होती गाडी, आता कडन होती, लागली होती, पब्लिकने गाडी लागली होती, बाब्या कडन होता, तरी गाडी क्वार्टरला 2 नंबर उतरली. अजून एखादा तास जरी गाडी आत नसती तरी गाडी राहिली असती. मित्रांनो त्याचं जर ठेवून बघितले मित्रांनो, म्हणजे काय म्हणजे त्याला की ह्यो आदत असेल, कारण ती शिंगाची माणूस काय म्हणतो, शिंगावून कळतंय दुसरा एक आदत. शिंग पण तेवढीच मोठी आहे त्या पद्धतीने, म्हणजे मोठ्या मापाचा बैल, आणि ही जर व्यवस्थित त्याला चांगलं पैर भेटलं किंवा टिकून पाळणार असं, आणि त्याची तब्येत पण त्या लेवलची आहे, आणि म्हणजे पळायचं जे काय म्हणजे ना शरीर, की मोठ्या मापाची थोडीच बैल राहिली ती, आणि ह्या आदत मध्ये एवढं मोठा आहे, मग दुसऱ्यात चौशात किती मोठा बैल होईल. तर पहिलं चांगलं झालं नाही याला, 100% मी म्हणतो, म्हणजे ह्यांचं काय, मी गट बघितला, सेम बघितला, 100% राहणार. पाचवड मधला आहे वासरू पाचवड मधलं आपलं घरचं, पण कसं आपल्या हातनं जरा व्यापात नाही होत नाही, म्हणून बबन ड्रायव्हर दर्जायकर, बबन पाटोळे, त्यांच्याकडे वासरू सांभाळायला येतं. 3 महिने झालं तिकडेच असतं. हे आमचं मित्र आहेत आप्पा जाधव, मालकच आहे ते पहिला. हे वासरू यांच्या नियोजनात तिकडं असते, तिकडे गेल्यापासून वासरू फार्मातच आलंय. बरं, काय विषय ड्रायव्हर आहेत.
काय वेगळं पण काय वासरात खालनं वरपर्यंत किंवा जेवढं ड्रायव्हर जाणू शकतो वासराचं तेवढं कोणच नाही आपण पुन्हा बघून नाही कळत. हा. खालनं जशी सुट्टी आहे खालनं जसा पोहतो वरपर्यंत तेवढं स्पीड लागते. म्हणजे असं आधी मध्ये दरसोड तसं काय करत नाही. खालनं जसा उठतो तसं बरं मोरपर्यंत तसाच पोहतोय. हा. काय वाटतं चांगल्या पायऱ्यात अजून चांगलं पैर झालं तर अजून चांगला पाहिला तर 100% गुलाब राहणार गाडी. एक गुलाल आहे ना कुरवलीला हो आहे. कुरवलीला एक गुलाल आहे त्यावेळेस कोण घातलेलं बैल? त्या दिवशी आज मी पहिल्यांदा गाडी आणली आज वासराची. हा. आज पहिल्यांदाच. बरं, तुम्ही आणले म्हणजे काय हो, वेगळं पण काय कसं पळते वासरू? वेगळं पण म्हणजे त्याच्यावर आपला फुल विश्वास आहे. ते म्हणजे बैल त्याला पुरला नाही ती गाडी लावणार का तर लावणारच. हो ह्याच्यामुळे कधी हारली नाही गाडी. नाही बैल निकालाव कसा आहे निकालाव? निकालाव काय ते वाढतोच तोंडाला. खाली खाली पण सुट्टीला काय ताप देत नाही काय नाही. धन्यवाद.